वाचनालय कल्याण यांनी आज मला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, यासाठी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. विको बारसकर सर काय आपले मित्रच आहेत म्हणा, आज शिंपी सर होते, काँग्रेस सर होते, गौरी आणि तिच्या सगळ्या सहकारी, ओके, सगळ्या आणि माझ्या या सगळ्या नवरत्न ज्या होत्या. मला खूप आवडलं की सुरुवातीला सगळ्यांची दीर्घ ओळख करून दिली. म्हणजे मला कधी कधी असं नवल वाटतं की ज्या स्त्रिया असतात तर नेमकं काय काय स्त्रिया नेमकं काय काय करतात, काय काय करू शकतात. म्हणजे मी ऐकत होते की त्यांनी 900, 800 कविता लिहिलेल्या आहेत, अनेक त्यांना पारितोषिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कविता सिनेमांमध्ये गाणी होऊन आता सादर होत आहेत. म्हणजे हे सगळं त्यांचं जी वाटचाल आहे, त्याच्यात त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे काही, हे सगळं करणं हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे स्त्रियांचं जगणं काय असतं हे पुरुषांना सुद्धा माहिती आहे. त्यांनी त्यांच्या कवितेतून उत्तम प्रकारे स्त्रियांचं जगणं मांडलेलं आहे. मला हा नवरात्रीचा सण खूप आवडतो अशासाठी की हा सण हा सगळेजण साजरा करतात. म्हणजे गणपतीच्या देवी आपल्याला माहिती आहे, गुजराती लोक गरबा अरेंज करतात, किंवा आपण पाहतो की महाराष्ट्रीयन लोक घट ठेवतात, आपले साऊथ इंडियन लोक त्या पायऱ्या मांडतात ज्याला आपण गोलू म्हणतो. हर प्रकारे सगळेजण हा सण साजरा करतात. आता हा सण हा हिंदूंपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. आता हे जे सणांमध्ये आपण साड्या एका रंगाच्या वापराला सुरुवात केली आहे, याला तुम्ही देवीशी किंवा अध्यात्माशी निगडीत करू नका. तर ही जी फिलिंग ऑफ गेट टुगेदर, फिलिंग ऑफ टुगेदरनेस आहे, मला असं वाटतं तो फार महत्त्वाचा आहे. एकी आम्हा सगळ्यांमध्ये एकी आहोत, आम्ही सगळे एका वेळेस एका रंगाचे कपडे घालतो. तर ही जी गोष्ट आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते. म्हणजे इथे ज्या सगळ्या आज बहुतेक सगळ्या मी पाहत होते ट्रेनमधून येताना की सगळे असे प्लॅटफॉर्म भरून असा तो ऑरेंज रंग आज झळकत होता आणि तो इतकं छान वाटतं की फिलिंग ऑफ टुगेदरनेस फार महत्त्वाचं आहे. माणसं माणसांपासून तुटत चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर सगळ्या लायब्रऱ्या बंद होत चालल्या सर. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाचनालय अजून चालू आहे, त्यांच्याकडे एवढी पुस्तकं आहेत, त्यांचे इतके वर्गणीदार आहेत आणि त्यांनी कुठलातरी उपक्रम केला त्याच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित आहेत. या रसिकांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कारण कविता म्हणणारे, भाषण करणारे भरपूर माणसं मिळतात, सत्कार घेणारे, पण रसिक हा अति महत्वाचा असतो. तो असेल तरच सगळं सादरीकरणामध्ये जो काही आनंद आहे तो आहे. मला असं वाटतं की स्त्रिया काय करू शकतात त्याबद्दल मी खूप बोलू शकते. आपल्या सावित्रीबाईंबद्दल बोलू शकते, मी अनेकांबद्दल बोलू शकते. फक्त एक उल्लेख करते की जी बाई शाळेची कधी पायरीही चढली नाही ती आपली बहिणाबाई, जिचं नाव आज युनिव्हर्सिटीला आहे. तिच्या कवितांवर अनेक MPhil आणि PhD होत आहेत. तर एक स्त्री काय करू शकते? आपल्याकडे किती डिग्र्या आहेत, आपल्याकडे आपण किती पुस्तकं लिहिली आहेत, आपल्याला किती पुरस्कार आहेत, ही फार छोटी गोष्ट आहे. आणि मोठी गोष्ट काय असेल तर हे सगळं आपण संसार सांभाळून आपण काहीतरी लिहितोय, आपली मतं मांडतोय, हे फार महत्त्वाचं आहे. आज एखादी कविता कदाचित नावाजली गेलीही नसेल, पण उद्या कदाचित ती फार महत्त्वाची कविता असू शकते, ते एक वैश्विक साहित्य असू शकतं. तर यासाठी मला खरंच सर्व कवींचं खूप नेहमीच कौतुक वाटतं की किती वेगळे विषय सगळ्यांनी हाताळलेले आहेत. आणि मला बारसकर सर खूप कौतुक वाटतं की पुरुषांना तुम्ही स्त्री जाणवायच्या कविता म्हणाला आज इथे बोलवलं. फार महत्त्वाची गोष्ट आहे, खूप वेगळा असा उपक्रम आहे. आणि स्त्री आणि पुरुष तसे काही लोक आपण म्हणतो तसे फार काही वेगळे नाही आहे. पुरुषांना सुद्धा किती जाणीव, आपण देशपांडे सरांच्या कवितेतून ऐकलं की किती बारीक निरीक्षण त्यांनी केले की जी स्त्रीची हालचाल आहे साधं पोळ्या करताना
पण किती सुंदर त्यांनी लयबद्ध हालचाल असं म्हटलेलं आहे, किती सुंदर लिहिलेलं आहे. बाकीच्याही सगळ्या कवितांची कोणीतरी आपल्या मुलीच्या बद्दल जेव्हा म्हणत होतं बाप म्हणून, मला आठवत नाही कोणी म्हणली कविता, माझ्या डोळ्यात एक थेंब पाणी येऊन गेलं की इतकं तीव्रतेने ती कविता पोहोचली. आणि मला असं वाटतं की सर मी कवी आहे तर आपल्या एक कविता म्हणते आणि थांबते. मी एक कविता लिहायला सुरुवात केली आणि मला असं लक्षात आलं की एक 50-50 कविता मी फक्त स्त्रीवादी लिहिल्या गेल्या माझ्या हातून. या संग्रहात त्यातल्या काही फक्त आहेत. तर एक हे कवितांचे छोटे तुकडे आहेत. माझ्या कविता पण मोठ्या असतात, छोटे छोटे तुकडे आहेत. ही स्वयंपाकाची कविता सुद्धा तुकड्या तुकड्यांचीच कविता होती, तशी ही तुकड्या तुकड्यांचीच कविता आहे. काठ. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. जोडा म्हणजे कपल. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. मी मनात म्हणते जरी सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात, पण ते काठ त्या स्त्रीला कुठे आणि किती टोचतात ते तिचं विलास माहिती, ते विलास माहिती. झाली कविता. एक थॉट, एक विचार केला की कविता मला वाटतं संपते. त्याच्यासाठी रामायण लिहिण्याची गरजच नसते. दुसरी कविता बायका. बायका भरत राहतात मसाले. बायका भरत राहतात मसाले, वातूळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. बायका भरत राहतात मसाले, वातूळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. आणि मिठ्या मारत खाताना पाहत राहतात त्यांच्या पुरुषांना. आणि मिठ्या मारत खाताना पाहत राहतात त्यांच्या पुरुषांना. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या. वाह क्या बात है. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या आणि भोगणाऱ्या पुरुषांसाठी. चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या आणि भोगणाऱ्या पुरुषांसाठी. अरे ग्रेट. आणि शेवटची कविता ऐकून थांबते. सहज वावरते बाई. सहज वावरते बाई. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. तिला माहित असतं कुठे आहे काळेपेटी आणि मेणबत्ती. तिला माहित असतं कुठे आहे काळेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही. ती शोधताना, ती लावताना. ती धडपडत नाही. ती शोधताना, ती लावताना. क्षणात घर उजळून जातं. क्षणात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. क्षणार्धात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र कधीच जाणवत नाही. अंधार पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. अंधार पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. अशा 70-75 कविता मी लिहिल्या. पण हे छोटे छोटे निरीक्षण आहे. आपण सगळेच खरं तर कवी असतो. खूप गोष्टी निरीक्षण आपण करतो आणि सगळ्यांनी ही आपली निरीक्षणं जी आहेत
ती मांडली पाहिजे. कारण ही जी छोटी निरीक्षणं आहेत ना, त्या सगळ्या वैश्विक कविता आहेत. तर मला आजचा कार्यक्रम खूप भावला. सगळ्यांच्या कविता मला खूप आवडल्या आणि 2.5 तास प्रवास करून मी आल्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटलं. मी कास पठार बघण्यासाठी साताऱ्याला गेले होते आणि इतकी फुलं पाहिली, इतका निसर्ग पाहिला, सगळं मनामध्ये घेऊन मी आले. साताऱ्यावरून मुंबईपर्यंत 5.5 तासात मी प्रवास केला. 7 ते 12:30 मध्ये ब्रेकफास्टला थांबलो, मध्ये चहाला थांबलो. पण चेंबूर ते कल्याण हा प्रवास 2.5 तासाचा असू शकतो हे पण मी अनुभवलं. पण हे सगळं आपल्या सवयीचं आहे, आनंदाचं आहे. आपल्याला ह्याचा सगळ्याचा आपण भाग झालेला आहोत. हे नसेल तर आपल्याला नाही. मला त्या साताऱ्यामध्ये निर्जन रस्ते आणि नुसता निसर्ग नाही भावला जितका इथे हे जे काही 5-50 माणसं बसली जीवन. क्या बात है, क्या बात है. जे सगळं ऐकताय, सामावून घेत आहे, ते माझ्या मनाला जास्त भावलं. आणि वारसकर खरोखर मी तुमचे आभार मानते की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा मी एक छोटासा भाग होतो. सर्वांना परत एकदा शुभेच्छा. आणि सर तुम्हाला आठवत असेल, एक 15 वर्षापूर्वी मी